करणने जे रुचिता सोबत केलं ना, ते 100% बरोबर आहे. आणि का? फक्त 1 मिनिटं द्या मला, मी तुम्हाला पटवून देतो. तर ऐका. ते बिग बॉसवाले बावळट नाही, की ते तुम्हाला पॉवर की देतील आणि तुम्ही असंच चॅलेंजमध्ये देऊन टाकशाल, की तुम्ही ते ₹10-20 ची पैज नाही लावली यार. तू इकडे जाऊन प्रपोज कर, तुला मी ₹100 देईल. ह्या मुलीला जाऊन पाया पड, त्या सरांच्या जाऊन पाया पड, किंवा त्या सरा कोणाला तरी मारून ये. पण डेअर वगैरे खेळत नाहीये, की देऊन टाकली की. आणि त्या एपिसोडमध्ये आपल्याला जाणवलं नाही, की त्याने की दिलेली आहे तिला. म्हणजे तिनं कीबद्दल ते पाणी प्यायला लावले. आपल्याला वाटलं जनरल झालेला विषय हा. पण जर करणला तुम्ही चॅलेंज देताय, की तू जर त्याच्यामधलं पाणी पिऊन दाखवलं स्विमिंग पूलमधले, तर मी तुला माझी पॉवर की देईल. मग करणने ते कंप्लीट केलंय. आणि एखादी गोष्ट जर बक्षिसात भेटली असेल ना, तर त्याचा पूर्ण अधिकार त्याचा असतो. आता करणला ती चावी भेटली, त्याचा पूर्ण अधिकार करणचा झाला. ती त्याला परत द्यायची का नाही? ओके, रुचिताने खूप जास्त विनवण्या केल्या. ते मला खूप जास्त वाईट वाटलं त्याबद्दल, की ती पाया पडायला सुद्धा आली होती, की हात जोडून पाया पडून का "करण दे, प्लीज दे." ती एवढी रडली. बट करणनी मला असं वाटलं होतं, की सगळं झाल्यानंतर ती म्हणेल, "धर चावी, चल जाऊ दे, मरू दे. तू एक माझी मैत्रीणच आहे. तू माझा विश्वास ठेवून मला दिली चावी, तर धर." बट तिनं चॅलेंज म्हणून त्या करणला पाणी प्यायला लावलं होतं. त्याच्यामुळे करणला राग असेल कदाचित, किंवा करणला वाटलं असेल, की 2 पॉवर की जर माझ्याकडे असेल, तर मी डायरेक्ट कॅप्टन होऊ शकतो. हे पण त्या डोक्यात आलं असेल, किंवा टास्कमध्ये काहीतरी मला हेल्प होईल, हे असं. पण नंतर त्याचा काही फायदा झाला नाही. ती वेस्ट गेली. पण त्या एका कारणामुळे रुचिता नॉमिनेट झालेली आहे. हे ते मेन कारण आहे, की रुचिता खूप जास्त रडत होती. पार हे मारू, मारू, मारू ती दमली. ती सोनालीवरती किती भडकली. बट करणनी चावी नाही दिली. आणि मी माझं बरोबर आहे यार, करणनी काय तुम्हाला जर 6 जणांना 17 पैकी 6 जणांना पॉवर की भेटते. तुम्ही ते जपून सांभाळून ठेवली पाहिजे. त्यांनी घरामध्ये जवळपास 10-12 ठिकाणी ते चावीचं चित्र लावलेलं आहे. चावीची फोटो आहे, दरवाजा आहे. काहीतरी असेल ना रे? तर तुम्ही जपून ठेवायला पाहिजे होती. आय नो कोल्हापूरकडची लोकांना खूप जास्त सिंपती आहे त्याबद्दल, की रुचिकाबद्दल, रुचिता त्यांच्या गावची वगैरे, की त्यांनी सपोर्ट केलाच पाहिजे. आय टोटली ॲग्री, कोल्हापूरकरांनी इथला सपोर्ट केलाच पाहिजे. बट करणचं थोडं बरोबर आहे यार. म्हणजे 19-20 का विषय आहे, पण करणचं थोडं बरोबर आहे. आय स्टँड विथ करण. दुसरा विषय होता सागर कारंडे वर्सेस तन्वीचा. ही तन्वी काय डबल ढोलकी यार, किती जास्त. आणि ती ना ती जान्हवीचं काम करते. जान्हवी किल्लेकर होते ना मागच्या वेळेस, सेम तिचं काम करते. नुसता आरडाओरडा, कोणाला नॉमिनेट करा, काहीही करा, कसंही करा. तेच चाललंय भाई, प्रत्येक वेळेस तेच चाललंय. आणि आता सागर कारंडेला नॉमिनेट करायचं कारण नव्हतं. आय नो तो टास्क नाही खेळला, त्याला टास्क दिलाच नाही. घरातले कामं करतोय, तो सगळ्यांसमोर नीट बोलतोय. जेव्हा तो सागर कारंडे तिला बाथरूममध्ये ओरडला किंवा सांगितलं, की "तू हळू बोलत जा" वगैरे, वगैरे, त्याचा राग धरून तिने नॉमिनेट केलंय. बाकी काही कारण नाही. एकुलतं एक असं कारण आहे सागर कारंडेला नॉमिनेट करायचं. प्रभूचं कारण पण मला जास्त पटलं नाही. पण ठीक आहे, तिच्या त्या बिचारीकडं, त्या गायत्रीकडे काही ऑप्शन नव्हता. तिला करावं लागलं. तिने बिचारीने केलं, काही प्रॉब्लेम नाही. देन विषय होता दिव्याचा. दिव्या वर्सेस तन्वीचा. आय थिंक तन्वीने पण दिव्याला नॉमिनेट केलंय. तर गरज नव्हती यार. ती दिव्या सर्वकडे म्हणजे इन्व्हॉल्व आहे. सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व आहे. सगळ्यांमध्ये जिथे पाहिजे तिथे बोलते. आणि मेन तर ती बोलली, की हिने टास्कमध्ये काय केलं नाहीये. आई शपथ! ती एवढी जड भांडी त्या बिचारीने उचलून आणली. पळू-पळू ती भांडी धुतली, लावली. सगळं केलं. तिला धाप लागली. तरी ती पण त्या टास्कमध्ये नाहीये. अरे अजून त्या बिचारीनं काय केलं पाहिजे राव? काय केलं पाहिजे? तुम्हीच सांगा मला. काय केलं पाहिजे त्या बिचारीनं अजून? खूप जास्त अवघड आहे त्या तन्वीचं. ती खूप जास्त ओरडते, लाऊड आहे. तिला थोडं कमी केलं पाहिजे. बट ठीक आहे, बिग बॉसवाल्याला कंटेंट पाहिजे आणि तो कंटेंट भेटतोय. आणि बिग बॉसवाले साले मुद्दाम, मुद्दाम. आता मला असं वाटत नाही हा टास्क यांचा ऑलरेडी डिसायडेड असेल, की असा टास्क करायचा आहे. ओके, की दोघांना उभं करायचं, बजर दाबायचा, 6 जणांमध्ये फक्त त्यांच्या की आहे त्यांनाच. मला हे असं वाटतंय, की जेव्हा तो चावीचा विषय झाला, चावी करणला दिली. त्याच्यानंतर बिग बॉसवाले म्हटले असेल, की चला करण आणि त्या रुचितामध्ये भांडणं लावण्यासाठी काय करू, आपण चावीचा टास्क घेऊ. करण चावी देतोय का पाहूया. त्याच्यामुळे त्याला कंटेंट भेटला, त्याने तो टास्क अरेंज केला. त्याचा टास्क एवढाच होता, की 6 जणांनी यायचं, पतंग टाकायची आणि नॉमिनेट झाले, संपला विषय. एवढाच टास्क होता. बस, बाकी काही विषय नव्हता. परंतु त्यांनी ते चावीचा विषय आणला. का? तर करण चावी देतो का नाही ते पाहण्यासाठी. आणि त्याला खूप मोठा कंटेंट भेटलाय. खूप बेकार कंटेंट भेटलाय. कारण ती जी ॲटिट्यूडमध्ये, स्टाईलमध्ये जी एंटर केली होती तिनं, करणनी त्याचा पार चकनाचूर करून टाकला एक चावी न देता. बिचारी तिच्या आयुष्याची भीक मागत होती, असं मागत होती यार, की माझं करिअर त्याच्यावरती डिपेंड आहे. तुझं जर करिअर त्याच्यावरती डिपेंड आहे, तू चावी का दिली? करण देत नव्हता चावी. करण पार एवढं सांभाळून ठेवलं की बस रे बस. एकदा तो साखरेचा विषय झाला होता. ती राधा पाटील त्याला बोलली होती, "चावीचा यूज करून तू साखर मागवून घे." तो बोलला होता, "अशा बारीक कामासाठी माझी की यूज नाही करणार." सो तेव्हा समजून जायला पाहिजे होतं,
किती इम्पॉर्टंट आहे आणि करणला ते माहिती आहे. रुचिता चुकली, 100% चुकली. तर आता जवळपास 9 जण नॉमिनेटेड आहे, 9 जण. 3 तर पॉवर वाले आहेत आणि बाकीचे 6 जण त्या ठिकाणी केले नॉमिनेटेड. 9 जण आहे. तर 9 जणांमध्ये बाहेर कोण जाईल हा खूप मोठा डाऊट आहे मला पण. कारण प्रभू नाही जाऊ शकत यार, कारण प्रभूला इथपर्यंत आलं नाही. आज सूरज चव्हाणचा रिप्लेसमेंट, सो तो जाऊ शकत नाही. सागर कारंडे जो अभिजितचा रोल करतोय तो पण नाही जाऊ शकत कारण त्याचा एक रोल आहे त्याच्यामध्ये चांगला. नंतर आहे विषय कोणचा आहे अजून, दिव्याचा. दिव्याचं पण थोडं अवघड आहे, बट दिव्याची फॅन फॉलोइंग भरपूर चांगली आहेत, खूप जास्त चांगली आहे. पुण्यामध्ये आमच्या तालुक्याची मला माहिती फॅन फॉलोइंग तिची बऱ्यापैकी चांगली आहे. दिव्या पण नॉमिनेट होत. नंतर दीपाली सय्यद आहे. दीपाली सय्यदचं पण थोडं तळ्यात मळ्यात आहे. नंतर राहिलंय कोण अजून, दीपाली सय्यद झाली, ओके. तो हा पण आहे, काय नाव त्याचं, रोशन. रोशन भजनकरची पण आहे, कारण त्याच्या गावामध्ये त्यांनी प्रोजेक्टर वगैरे लावून सगळं केलं होतं त्या लोकांनी, म्हणजे त्याला पण भेटू शकतो सपोर्ट. मला डाऊट जरा राधा पाटीलवरती येतोय. राधा पाटील जास्त काही काम नाहीये आणि फॅन फॉलोइंग आहे तिची, बट थोडा तिच्यावरती मला डाऊट आहे की ती कदाचित बाहेर निघू शकते. ती किंवा मग अजून एक कोणीतरी नाव होतं मी विसरलो, बट ती कदाचित निघू शकते बाहेर, राधा पाटील. जर नसन काढायचं तर ते कोणालाच नाही काढणार आहे, मग ठेवून करणार काय. बट ऑप्शन नाहीये काही. आणि हा अनुश्री एक आहे, पण अनुश्रीचे पण फॅन फॉलोइंग आहेत यार, म्हणजे ते कंटेंट वगैरे बनवते, लोक सपोर्ट करतील. तर जास्त कोणी बॅकबोन नाहीये, जसं करणला आहे, जसं राधा पाटीलला होऊ शकतो, जसा प्रभूला होऊ शकतो, रोशनला होऊ शकतो. त्यांना बॅकबोन बऱ्यापैकी आहे. तसं अनुश्रीचं एवढं कोणी सपोर्ट करणारं नाहीये, कारण तिला लोक बऱ्यापैकी ट्रोल करत राहतात त्या गोष्टीमुळे. आणि करणचा जर तो कीचा इश्यू झाला, सॉरी बझरचा, करण ही बझर दाबलं नाही, याची 2 कारणं आहेत. दोन्ही कारणं ऐकून जावा. पहिलं कारण, कदाचित त्याला असं वाटलं असेल की माझ्याकडे 2 की आहेत, तर मी दुसऱ्या कीचा यूज करून मी स्वतःला सेव्ह करू शकतो. ओके, एक. त्यामुळे तो म्हणजे फसला असेल कदाचित की मी सेफ होईल, पण बिग बॉसने ते नाही बोललं सरळ. कदाचित ते असेल कारण. किंवा दुसरं, त्याच्यासोबत प्राजक्ता होती. ओके, तर प्राजक्ताचा सीन असा होता की प्राजक्ता पण घाबरली होती की नॉमिनेट झाली तर. आणि एक तर ती प्राजक्ता अशी एकटी की ज्याला सपोर्टला जास्त नाही ना, फॅन फॉलोइंग आहे ना, लोकांना जास्त ती माहिती आहे. असं काही नाही, सोशल मीडियापासून थोडी लांब असलेली किंवा कमी फॉलोअर्स असलेली व्यक्ती आहे ती. बट तिला लोक वोट करतील हे थोडं अवघड आहे. कारण मला माहिती होतं की पहिल्या दिवशी, पहिल्या आठवड्यात तरी मी शोच्या बाहेर जाणार नाही, बिकॉज त्याची ओव्हर रेंज यूज गँग जी आहे ती त्याला सपोर्ट 100% करणार. बिकॉज त्यांचे फॉलोअर्स बऱ्यापैकी आहे आणि ते 6-7 जण बऱ्यापैकी जोर लावणार, म्हणजे लावणार. टॉप 5 मध्ये करणला जातपर्यंत ते जोर लावणार पूर्ण. दररोज संध्याकाळी 2 दिवस आड ते स्ट्रीम करतात ते करणसाठी. ते 100% होणार आहे. करणला तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी नॉमिनेट जरी झालो तर मी शोच्या बाहेर जाणार नाही का पहिल्याच आठवड्यात. त्यामुळे त्याने ती रिस्क घेतली असेल. 100% तो शो मध्ये राहणार, त्याला ठेवावं लागेलच, कारण त्याची फॅन फॉलोइंग तेवढी आहे आणि त्याला वोट भेटणार आहे. पण प्राजक्ताचा अवघड होतं, त्यामुळं कदाचित हे 2 कारणं असतील. सांगता नाही येत, काय होते काय माहिती. आणि त्याच्या फायद्यामुळे ती सोनाली डायरेक्ट सेफ झालेली, डायरेक्ट. आणि कॅप्टन पदासाठी ती नॉमिनेट झालेली डायरेक्ट, कारण त्याच्यावर रुचिता होते, रुचिता तर काही कीज भेटले नाही, त्यामुळे डायरेक्ट ती झाली. आणि आला विषय सोनालीचा, सोनाली खूप जास्त सेफ खेळते. म्हणजे आधी रुचिताबरोबर भांडणं गेली तर रुचिताला गाय ग बाळा, असं नाही रडायचं नसतं, असं काय करते तू वगैरे वगैरे बोलते. करणसोबत पण बोलते, बरं झालं असं वगैरे झालं. ती सगळ्यांसोबत गोड चाललेली. मला आधी वाटलं होतं पहिल्या दिवशी की निकिता आंबोली सारखी भांडणं वगैरे करेल, राडा करेल, मोकार, त्याला हाय व्होल्टेज मामला करेल आतमध्ये. बट नाही, ती कूल राहते, शांत राहते थोडी. आणि जर कोण काय बोलत असेल तर ती निघून जाते, त्या डोक्याला ताण देत नाही. पण ती स्मार्ट खेळते, ती सगळ्यांसोबत गोड बोलून खेळते ती. आता जेव्हा ती कॅप्टन बनेल तेव्हा ते रंग दाखवले तर सांगता नाही निकिता आंबोलीचे. बट तोपर्यंत तरी होऊ शकतं असं, 100%. आणि यार तो एकदा तुम्ही सीन पाहिला का, तो रात्रीचा अंधारातला सीन आहे काहीतरी, तर तो आयुष संजू हिंडत होता. मला वाटलं हरबाज आहे हा, सेम टू सेम. मला एका सेकंदासाठी वाटलं की हरबाज आतमध्ये काय करतोय. म्हटलं अरे बापरे, त्याची बॉडी हाईट वगैरे त्या टाईपचीच आहे, म्हणून मला वाटलं ठीक आहे. असा आजचा एपिसोड होता. उद्या काय माहिती. सो नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा, सबस्क्राईब करा. माझे 9 सबस्क्रायबर थोडे वाढलं तर मला पण बरं वाटेल. बट ठीक आहे, चलो बाय बाय. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर काय तुम्हाला डाऊट असेल किंवा काय सांगायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी वाट पाहतोय. थँक्यू.